झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी हाणून पाडला। एक बंदूकधारी व्यक्ती दुपारच्या सुमाराला आरबीआय मुख्यालयाजवळ आली आणि या व्यक्तीने आरबीआयच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला। या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली। पद्मगिरीराव शेखर असे आरोपीचे नाव असून त्याला रमाबाई नगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। भर दिवसा घडलेल्या प्रकाराने मात्र खळबळ उडाली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। कृष्णात, काय माहिती मिळते या पद्मगिरी राव बद्दल? हा जो व्यक्ती आहे त्याच्या संदर्भात बाकीची काही माहिती मिळत नाहीये, परंतु 3:30च्या सुमारास जी महत्वाची जी घटना होती ती अशी होती की 3:30 वाजता आपलं कामकाज सुरू असताना यामध्ये अचानकपणे हा बंदूक घेऊन आरबीआयच्या ज्या समोरासमोर ज्या 2 बिल्डिंग आहेत त्यामध्ये घुसला। पहिल्यांदा या समोरच्या बिल्डिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं गेट बंद असल्यामुळे जी दुसऱ्या बाजूची बिल्डिंग जी ऐतिहासिक लायब्ररीला लागून आहे तर त्यामध्ये घुसला आणि परंतु तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला तिथंच धरलं, म्हणजे जेणेकरून तो आत जाऊ नये। त्याच्याकडे एअर गन असल्याचं सांगण्यात येतंय, परंतु पोलिसांकडून तशी अद्याप काही माहिती मिळत नाहीये। तरी त्या व्यक्तीला ज्यांना पकडण्यात आलं होतं त्याला रमाबाई मार्ग पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। आणि एक मिनिट थांबा, आपण ऐकूयात नेमकी प्रतिक्रिया येते आपल्याकडे। 3:20च्या दरम्यान मी तिकडून येत होतो ओल्ड कस्टमरला जाण्यासाठी, त्यावेळी तो नाही राहू दे लाईट नाही यार ऑफिस 3:20च्या दरम्यान मी तिकडून समोरून येत होतो। पोलिसांनी पूर्ण घोळका केलेला आणि एका व्यक्तीला पूर्ण काळी कपडे होती, बॉडीने हट्टाकट्टा व्यक्ती होता, त्याला पूर्ण घेरला होता। तर मला काय वाटलं सुरुवातीला की कोणाला अटॅक वगैरे आलेला आहे का, तर मी त्याला चौकशी केली असता बीआयच्या सिक्युरिटीने मला सांगितलं की ते 2 आतंकवादी घुसलेले आहेत, ते एक आतंकवादी पळून गेलेला आहे, एक आतंकवादीला पूर्ण घेरलेलं आहे म्हणून सांगितलं। तर त्या आतंकवादीला पकडण्यासाठी मी पकडण्यासाठी पुढे गेलो असता पोलिसांनी सर्वांना हटकलं की तुम्ही सर्वांनी लांब व्हा म्हणून। त्यानंतर मग मला कळलं की इथे गोळीबार पण झालेला आहे, पण एक्झॅक्ट मी पाहिलेलं नाही, पण असं मला समजलं, पब्लिककडून समजलं आणि सिक्युरिटीकडून समजलं। सर, हिंदी बताना कि आप जिस वक्त मृत्यू झाला का ह्याच्यात? नाही, मृत्यूचं काय मला काही समजलं नाही। मी पण सध्या एक जर्नलिस्टच आहे, जर्नलिस्टचा डिप्लोमा केलेला आहे, परंतु ते हातामध्ये काही दिसलं नाही, पण ब्लॅक कोट वगैरे त्याला ब्लॅक कोट घातलेला पाहिलेलं त्याला आणि पोलिसांनी त्याला पूर्ण घेरलेला होता। आपका नाम बताना? मेरा नाम देवदत्त है। देवदत्त जी, क्या देखा आपने, क्या हुआ था उस वक्त? जब मैं 3:20 के टाइम इधर आया, यहाँ से ओल्ड कस्टम जा रहा था, तो ओल्ड कस्टम के बाजू में रेड क्रॉस के बाजू में जो आरबीएस का बिल्डिंग है, और आरबीएस के बिल्डिंग के इधर एक आदमी खोया हुआ था, उसको पुलिस वाले ने सब घेरा हुआ था। तो मुझे लगा कि उसको अटैक वगैरह कुछ मिर्गी वगैरह आया है क्या, तो बाद में मालूम पड़ा कि पुलिस वाले सबको हटा रहे थे कि जाओ इधर से जाओ। तो उधर से बीआईएस के वॉचमैन से मुझे मालूम पड़ा कि 2 आतंकवादी घुसे हुए, लेकिन वो कंफर्म नहीं हो पाया अभी तक, लेकिन एक आतंकवादी भाग गया ऐसा बोल रहे थे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। कृष्णात, तुम्ही सुद्धा ऐकली ही प्रतिक्रिया। दुपारी 3:20च्या सुमाराला हा संपूर्ण प्रकार घडलाय। खरं तर काय करायचं होतं नेमकं या पद्मगिरीराव शेखरला हे तर अजूनपर्यंत कळू शकलेलं नाहीये, मात्र मोठा अनर्थ टळला हे निश्चित म्हणावं लागेल। पण एकंदरीत सुरक्षा व्यवस्थेवर सुद्धा पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। तुझा प्रश्न अगदी महत्वाचा आहे, कारण आरबीआय ही देशाची सर्वोच्च बँक आहे। आर्थिक नाड्या देशाच्या ज्या सांभाळल्या जातात त्या ह्या आरबीआय मार्फत सांभाळल्या जातात आणि जर ह्या मुख्य गेट मधून जर एखादा व्यक्ती गन घेऊन आतमध्ये जात असेल तर खरंच ही सुरक्षेच्या दृष्टीनं विचार करणारी गोष्ट आहे। आणि आरबीआय बँकेसारख्या ज्या ठिकाणी जर असं होत असेल, एखादी साधी व्यक्ती जर अशी घुसत असेल तर जर दहशतवाद्यांना घुसण्यासाठी फार वेळ लागणार नाही अशा गोष्टी करण्यासाठी। त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था आहे, त्यामध्ये जे त्यातल्या ज्या उणीवा आहेत त्या निमित्तानं समोर येत आहेत। अगदी बरोबर आहे कृष्णात, या उणीवा समोर येतात। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत आरबीआय सारख्या महत्वाच्या बँकेसमोर अशा पद्धतीनं एखादी व्यक्ती येते आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न करते, मात्र सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न जरी हाणून पाडला तरी सुद्धा सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। या व्यक्तीला पद्मगिरीराव शेखर असं याचं नाव आहे, त्याला रमाबाई नगर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलेलं आहे, मात्र बाकी याबाबतची काही माहिती अजूनपर्यंत मिळू शकलेली नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।